ए गाय तोंडी चल जाऊ दे मला. अजिबात नाही साहेब, यांना इथे येऊन सोडायचं होतं तर घेऊन याची नाटकं कशाला गेली? लोकांची फसवणूक करता का तुम्ही? ऐकून तर घ्या माझं तुम्ही. हे बघा, पुराव्याशिवाय गावातील प्रतिष्ठित व्यक्तीबरोबर आम्ही कुठलाही गैरव्यवहार करत नाहीये आणि त्यांचा मान आहे गावामध्ये. आणि तुम्ही जसे त्यांच्या विरोधात उभे आहात ना, तसे त्यांच्या बाजूने सुद्धा उभे असणारे भरपूर लोक आहेत. त्यांना आम्ही काय उत्तर द्यायचं? सर, गुन्हा दाखल केल्यानंतरच तपास सुरू करायचा असतो. हो, एवढा कायदा तर मलाही माहिती आहे. मग तुम्ही तर पोलीस आहात. तक्रार घेतल्यानंतर त्यावर अंमलबजावणी करणं हे तुमचं काम आहे. आता हे काय मी तुम्हाला सांगायला हवं? आणि तसंही निकाल सांगायला न्यायालय आहे. तुम्ही फक्त गुन्हेगाराच्या मुसक्या आवळा. ये बराबर आहे, एकदम बराबर आहे. बघू कोणाची हिंमत. हा ए गाय तोंडी चल घाल बेडे घाल बाबा आम्हाला. घाल की राहिल. डॅडी, ही लोक तुम्हाला घाबरत असतील, आम्ही नाही घाबरणार. साहेब, जोपर्यंत या माणसाला अटक होत नाही ना, तोपर्यंत आम्ही इथनं हलणार नाही. आज इथं ठिय्या आंदोलन होणार. या माणसाला अटक करण्यासाठी आज आम्ही इथं आंदोलन करणार. ए गाय तोंडी, अरे या तरी धमकीचा परिणाम होतोय का तुझ्यावर? अरे घे की बाबा त्यांची FIR लिहून. हा ए चली. ठीक आहे, आता बघा तुम्ही. गावकऱ्यांनो, आपण कायद्याचा आदर करू. आपण रीतीनं जालिंदर निंबाळकरला अटक व्हावी यासाठी आंदोलन करू. बघू आपली हाक यांच्या कानावर कुठवर जात नाही ते. ठीक आहे दादा. तर सूर्याने चौकीत राडा घातलाय. जालिंदर निंबाळकरला अटक होईना म्हणून ठिय्या आंदोलन करणार आहे म्हणतोय. जालिंदर निंबाळकरला अटक न होण्याचा धागा लोक सरळ आपल्यावर जोडायला लागल्यात. का नाही जोडणार? आता आपण त्यांच्या गळ्यात गळ घालून फिरताना लोकांनी बघितले आपल्याला. बोलू दे काय बोलायचं ते. याचा काय परिणाम होईल कळतंय का तुला? आमदार साहेबांचा मित्र म्हणून त्याला अटक होईना असं बोलतात लोक. पंचवार्षिक लांब नाही राहिली. लक्षात आहे ना तुझ्या? सत्या, राजकारण आम्ही आज नाही करत. राजकारणात मित्राच्या गळ्यात हात कावा टाकायचा आणि कावा काढायचा हे चांगलं ठाव आहे आम्हाला. जालिंदर निंबाळकरमुळे आपल्या पांढऱ्या कपड्यावर डाग पडता कामा नये. त्याचं काय? राजकारणात मन स्वच्छ असो नाही तर नसो, कापड मात्र पांढरी शुभ्र असली पाहिजेत. मला किती काळजी वाटत होती की डॅडींना अटक होईल की नाही, पण तुम्ही करून दाखवलं. अशी कशी अटक झाली नसती? पोलीस ठाण्याच्या बाहेरनं ठाण मांडूनच बसलेलो. पोलिसांकडे दुसरा पर्यायच नव्हता. तर राजू, ही तर सुरुवात आहे. माहिती आहे, जालिंदरला दिवसात तारे मोजायला लावले ना तर नावाचा सूर्य नाही मग. हा सूर्या, तुम्ही जे काही केलं ना त्याचा आनंदच आहे मला. सगळ्यात आधी तुळजाचे आभार मानायचे. परिणामांना घाबरून आम्ही सूर्यापासून बऱ्याच गोष्टी लपवून ठेवल्या होत्या, पण तुळजानं कशाची बी पर्वा न करता समद्या गोष्टी सूर्याला सांगितल्या आणि म्हणूनच तर जालिंदर तुरुंगात गेला. आई, आपण जर एकत्र येऊन लढलो ना तर आपल्यासाठी अशक्य असं काहीच नाहीये. सूर्यापासून आता काही लपवण्याचा विचारही करू शकत नाहीये मी. आई अहो, आत्तापर्यंत ज्या ज्या गोष्टी आपण सूर्यापासून लपवून ठेवल्या होत्या त्या सगळ्या त्याला सांगणं मला गरजेच्या वाटल्या, म्हणून मी त्याला सांगितलं. काय झालं? शांत का थांबलाय?
सूर्या, अरे त्या जालिंदरला घाबरून हे महाभारत गेली 20 वर्ष मी टाळत आलोय. जी घडणार आहे कधी ना कधी घडणारच होतं, पण आज घडलं. आता एवढ्या थांबल असं मला वाटत नाही रे. तो जालिंदर महाबिल्लंदर आहे, काहीतरी कारस्थानं करीतच राहणार बघ त्यो. तात्या, आपण जर असं घाबरून राहिलो ना तर जगणं विसरून जाऊ. त्यापेक्षा लढत जगलो ना तर मरण पण सुखाचं वाटेल. आणि आपल्याला हे कसं विसरून चालेल? त्यांनी शान नात्याला माफ कर, तुला नाही वाचवू शकलो नाही. डॅडींच्या स्वार्थानं तुझा विनाकारण बळी घेतला का? तुझा माझ्यावर लय जीव होता. वेळोवेळी तुम्हाला सांभाळत आलीस, पण मला तुझ्यासाठी काहीच नाही करता आलं. पण आज मी तुला वचन देतो, तुझा सूर्या तुला लवकरच न्याय मिळवून देईल.